विठ्ठल म्हटलं तर आपल्याला पुंडलिकाची आठवण झालीच पाहिजे. त्याने मातृप्रेमासाठी पितृसेवेवर करताना विठ्ठल आल्यामुळे त्याला उभं राहायला लावलं. संत नामदेव तर विठ्ठलाचे जिवलग मित्र होते. संत जनाबाईच्या प्रेमासाठी तर विठ्ठल तिची घरातली सगळी कामं करायचा. शेले विणायचा, गोवऱ्या थापायचा, तिला घरातल्या सर्व कामात तो मदत करायचा. आणि असा हा प्रेमळ विठ्ठल सर्व भक्तांचाच लाडका होता. संत ज्ञानेश्वरांनी जो भक्तीचा आणि ज्ञानाचा संदेश दिला, तोही देणारे ही विठू माऊलीच होती. संत एकनाथांना दया, क्षमा, शांती शिकवणारेही ही विठू माऊलीच होती. संत तुकारामांना अभंगाद्वारे जनजागृती करायला लावणारी हीच विठू माऊली होती. संत गोरा कुंभार तर आपल्या सर्वांना माहितीये की तो एवढा विठू नामात मग्न होता की त्याने आपल्या पायाखाली आपलं बाळही उडवलं, तरीही त्या विठू माऊलीने त्याला जिवंत केलं. अशी अनेक उदाहरणं आहेत की ह्या विठू माऊलीने आपल्या भक्तांना वारंवार मदत केली आहे. अशा ह्या विठू माऊलीचा आज आपण नामस्मरण करून वारीला जाणार आहोत. इथे ना जात धर्म पंथ काहीही नसतं, फक्त एक जीव सगळे त्या विठ्ठलाशी झालेले असतात. एवढे नामरूप झालेले असतात, एवढे देहविभोर झालेले असतात की त्यांना आपल्या चालण्याचेही श्रम वाटत नाही. ही वारी एकनाथांपासून ज्ञानदेवांपासून ज्यांनी ही चालू केली त्यांनी समाज संघटित करेल, त्यांच्यामध्ये प्रेम, सद्भावना, एकमेकाला मदत करणे अशा अनेक भावना रुजण्यासाठी ही पंढरपूरची वारी केली. हा विठ्ठल बघा, आपण कोणत्याही देवाला माऊली नाही म्हणत, पण आपण विठूला विठू माऊली म्हणतो, कारण ती ह्या जगाचा भार पूर्ण सांभाळते. आणि जे जे वारीला जातात त्यांची अशी दृढ भावना आहे की विठ्ठल त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. कारण इच्छा म्हणजेच विठ्ठल आहे. जेव्हा तुम्हाला इच्छा होते, विठ्ठल कुठे राहतो तर तुमच्या हृदयात. म्हणून बघा, जेव्हा तुम्हाला हार्ट अटॅक येतो तेव्हा डॉक्टर सांगतात जोरात जोरात विठ्ठल विठ्ठल बोल. तर विठ्ठल हा कुठे आहे तर तुमच्या हृदयात आहे. आणि मग तुमच्या हृदयातून आलेली भावना ही कायम पूर्ण होत असते. आणि